कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये मी सागर कदम तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। महाडमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीजवळ नको ते चाळे करणे एकाला भोवले, आरोपीला महाड शहर पोलिसांनी घेतले ताब्यात। राज्य सरकारचा सामान्य नागरिकांना दणका, महाराष्ट्रात रस्ते प्रवास पुन्हा महागला, एसटी तिकीट दरामध्ये 14% भाडेवाढ। अलिबागमध्ये कांदळवनाची होते बेकायदेशीर कत्तल, लाखोंची रॉयल्टी बुडवणाऱ्याला महसूल विभागाचा अभय, प्रशासनाचे याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष। आणि रोह्याची अस्मिता कवडी मोलात विकली गेली, व्यवहारामागचा नक्की अक्का कोण? रोहा अष्टमी अर्बन बँकेचा कवडी मोलात व्यवहार। आता पाहूया सविस्तर वृत्त। महाडमधील गुन्ह्यांचे प्रमाण सध्या वाढतच चालले आहेत। रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील एका 15 वर्षीय शाळकरी अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे। अल्पवयीन मुलगी ही माणगाव तालुक्यातील असून छळ करणाऱ्या आरोपीच्या डान्स अकॅडमीमध्ये डान्स शिकत होती। मिळालेल्या माहितीनुसार महाड येथे सुरू असलेल्या महोत्सव कार्यक्रमात डान्स करण्यासाठी ही मुलगी आली होती। आरोपीने स्वतःच्या घरी नेऊन तिच्या सोबत नको ते चाळे केले। या प्रकरणी महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक एस.यू. जाधव करीत आहेत। महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी पंचलाईन घेऊन काम करणाऱ्या राज्य सरकारने नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सामान्य नागरिकांना मोठा दणका दिला आहे। राज्यातील रस्ते वाहतूक दरात बदल करण्यात आलेले असून त्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत। राज्याच्या परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ द्वारा चालवण्यात येणाऱ्या बस वाहतूक तिकीट दरामध्ये तब्बल 14.15% इतकी वाढ करण्यात आलेली आहे। ही वाढ इतक्या पुरतीच मर्यादित नाहीये, तर मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सी दरातही भाडेवाढ करण्यात आलेली आहे। संभाव्य भाडेवाढ 3 रुपयाची असणार आहे। परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ प्राधिकरणाची बैठक पार पडली। या बैठकीत एसटी तिकीट वाढीस मान्यता देण्यात आलेली आहे। ही वाढ येत्या 3 फेब्रुवारी पासून लागू करण्यात येणार असल्याचे समजते। रायगडच्या अलिबाग तालुक्यातील बोर्ली कोलमांडले गावात काही भूमाफियांनी 7 एकर कांदळवन असलेल्या जमिनीवरती अनधिकृत भराव केल्याने येथील जैवविविधता धोक्यात आलेली आहे। इतकंच काय तर भविष्यात संपूर्ण गावच पाण्याखाली बुडणार असल्याची भीती गावकऱ्यांना सतावत आहे। या प्रकरणानंतर स्थानिकांनी अनधिकृत भराव करणाऱ्या भूमाफिया विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। अनधिकृत भरावामुळे गावच्या कांदळवन प्रजाती हजारो झाड या मातीत गाडले गेल्याने वन विभागाने देखील या भागाची पाहणी केली आहे। बॉम्बे पर्यावरण ॲक्शन ग्रुप कडून कांदळवन सुरक्षा ॲप कडे या संदर्भात तक्रार केली होती। त्यानंतर जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागे झाले आहे। प्रांत विभागाने या भागाची पाहणी करून पुढील कारवाई करणार असल्याचं आश्वासन देखील गावकऱ्यांना दिलं आहे। एवढे वर्ष आमचे कोळी बांधव आगरी सोसुरायकर म्हटलं म्हणजे सगळे लोक मच्छी पकडायला येतात आणि ह्याच्यावर लोकांचा उदरनिर्वाह होतो। पण आता हा भराव टाकल्यामुळे लोकांचं नुकसान झालेलं आहे। लोकांच्या पोटावर पाय आलेले आहेत। त्याच्यानंतर आता हा भरावामुळे जर पाणी भरला आणि पाणी जर गावात शिरला तर आमच्या लोकांचं मोठं नुकसान होणार आहे। आणि आमच्या लोकांचाच नाही, आमच्या कोळी बांधवांचा सगळ्यांचा, जे कोणी नाकवा लोक आहेत ज्यांच्या होड्या आहेत त्या होड्यांना सुद्धा म्हणजे धोका आहे। तर ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलाच पाहिजे, हे हटवलाच पाहिजे, अतिक्रमण हटवलाच पाहिजे ह्यांचा। इथे खाडी आहे, आम्ही जवळ आहोत खाडीच्या, तर इथे भराव केलाय तो हटला पाहिजे। एवढे वर्ष नव्हता, आमच्या जवळ खाडीच्या जवळ होडे असतात। सध्याच आमच्या गावामध्ये पाणी येते, आम्ही पळापळ होतो आणि आता हे पूर पाणी वाढला तर आमची घरच उपटून जातील। आमची मुलाबाला इथे नाही, मुंबईला। आम्ही जर वाहून गेलो त्या मुलांना दिसू काय? पावसाळ्याच्या वेळेस समुद्राचं पाणी, नदीचं पाणी, नंतर खाडीचं पाणी हे एकत्र येतो आणि त्याच्यामुळे जर भराव टाकला तर पाणी कुठे जाणार? आणि पाणी जर साचला तर आपल्या गावाला धोका आहे, बोर्ली गावाला धोका आहे त्याचा। बोर्ली गावाला आहेच, पण बोर्ली बांधव आहेत जे किनाऱ्यावर बोटी लावतात, पावसाच्या वेळेला ते बोटी जर वाहून गेले
तर काय करणार? बोर्ली गावातनं काही तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारीनुसार ऑनलाईन कंप्लेंट आम्ही मँग्रोव्ह सेल डिपार्टमेंटला केली. मँग्रोव्ह सेलकडनं आज त्याची साईट व्हिजिट झालेली आहे आणि साईट व्हिजिटमध्ये आम्ही निदर्शनास असं आलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर कांदळवनावर इथे भराव टाकण्यात आलेला आहे आणि अनधिकृत भराव टाकलेला आहे. त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणावर साईडला ट्री कटिंगसुद्धा झालेली आहे. या कुठल्याही ट्री कटिंगचं परमिशन आत्तापर्यंत घेतलेला नाही असा आमचा अंदाज आहे. मँग्रोव्ह जर भराव झालेला आहे हा तो सरळ दिसतोच आहे आणि तो पूर्णपणे अनधिकृतपणे आहे. त्याप्रमाणे आज सर्कल ऑफिसर, इकडचे सरपंच मॅडम, मँग्रोव्ह सेल डिपार्टमेंटची माणसं, फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं आणि पोलीस डिपार्टमेंटची माणसं आणि आम्ही स्वतः येऊन ही साईट व्हिजिट कंप्लीट करत आहे आणि पूर्णपणे हा मँग्रोव्हवर टाकलेला भराव आहे अनधिकृत आहे असं आमचा भराव आहे. जाग्यावर आल्यानुसार स्थळ पाणी केले असता गावकरी लोक आणि महिला मंडळ यांच्या संयुक्तिक पाहणीनुसार त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या म्हणजे प्रायव्हेट जागेत किंवा सरकारी जागेत इथं मातीचा कांदळा भराव केलेला आहे आणि त्यानुसार त्यांची मागणी आहे का ती माती काढावे असं त्यांचं हे आहे. त्यानुसार आम्ही आमच्या सर्चनुसार काय जे होईल त्याच्यानुसार आम्ही रिपोर्ट सादर करू. आम्ही रत्नागिरीच्या ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस गावारेड्यांचा वावर हा मानवी वस्तीमध्ये दिसून येत आहे. कोकणात आंबा पिकांना मोहर आला असून गावारेड्याच्या बागेतल्या वावरामुळे नुकसानीच्या भीतीमुळे शेतकरी धास्तावला आहे. लांजा तालुक्यातील पुनस गावामध्ये गावारेडा आंब्याच्या बागेमध्ये आल्यावरती गुराख्यांनी त्याला हिसकावून लावण्याचा प्रयत्न केलाय. पुढील काही दिवसांमध्ये रत्नागिरीतील राजकारणामध्ये मोठमोठ्या घडामोडी घडणार आहेत. अनेक बड्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याचे कळते आहे. उदय सामंत यांनी देखील या पक्षप्रवेशाबद्दल प्रसारमाध्यमांशी उघडपणे चर्चा केली आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत मंत्री उदय सामंत. तर मी नावं आता सांगत नाही, परंतु 15 तारखेला या सगळ्या प्रातिनिधिक पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माननीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत. पुन्हा एकदा हे सगळे पदाधिकारी मंडळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटतील. माजी आमदार काही प्रवेश करतायत, काही संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख हे सगळे प्रवेश करणार आहेत. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की आमची ताकद जी आहे या रत्नागिरी जिल्ह्यातली, दुर्दैव असं आहे काही ही सगळी मंडळी जर अगोदर जिल्ह्यातली आली असती तर गुहागरची जागा देखील आम्ही जिंकली असती. ती मात्र खंत आमच्या मनामध्ये आहे. ज्या काही चर्चा चालू आहेत, जे काही माजी आमदार उगाचच स्टेटमेंट देतात, त्यांचा उल्लेखही केलेला नसताना त्यांच्याकडे आमचं अजिबात लक्ष नाही. जे माजी आमदार ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवसेना या जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. सकारात्मक चर्चा झालेली आहे. काही माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील पक्षामध्ये प्रवेश करतील. काही विद्यमान मंडळ शेठसारखे तालुका प्रमुख देखील प्रवेश करतील. फार मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम 3 तारखेपासून 15 तारखेच्या आतमध्ये आम्ही आयोजित करू आणि प्रातिनिधिक तो आयोजित करून 15 तारखेला हे सगळेच्या सगळे शिंदे साहेबांना भेटण्याची व्यवस्था करू. राज्यातील ऑपरेशन शिवधनुष्यची सुरुवात रत्नागिरी मतदारसंघातून झाली आहे आणि उबाटा गटाला खिंडार पाडायला आम्ही सुरुवात केली आहे असे राज्याचे उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष, उबाटा गटाचे माजी रत्नागिरी तालुका प्रमुख बंड्या साळवी यांच्यासह माजी जिल्हा परिषद सभापती, सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. बंड्या साळवी यांच्या प्रवेशाने मोठी ताकद वाढल्याची किरण सामंत म्हणाले आहेत. खरं तर बंड्या शेठ साहेबांनी 2.5 वर्षापूर्वीच उदय सामंत साहेबांसोबत प्रवेश करायला पाहिजे होता, परंतु 2.5 वर्ष ते उशीर केले. परंतु त्याच्यामुळे पण ते अदृश्य शक्तीमुळे उदयच्या सोबत कायम होतं आणि उदयचा विजय मिळवण्यामध्ये त्यांचा सुद्धा वाटा आहे. तसंच या भागामध्ये काम करताना किंवा ही सगळी रत्नागिरी तालुक्यामध्ये आज जो पक्षप्रवेश झालाय त्याच्यामुळे पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार. ज्या विधानसभेला सामोरे गेलो तेव्हा सामंत साहेबांच्या समोर आम्ही 70-71 हजार त्या ठिकाणी मतदान घेतलं. सामंत साहेबांनी 40-42 हजारचं मताधिक्याचा लीड घेऊन विजयी झाले आणि ते विजयी होणं सुद्धा गरजेचं होतं आमच्यासाठी, सर्वांसाठी. पण राहुल शेठ, तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, तुम्ही संपूर्ण जिल्हा फिरा आणि या तालुक्याची जबाबदारी माझ्यावर द्या. जिथे 70 होतं तिथे जर 17 झालं नाही त्या शिवसेनेनं परत कधी भविष्यात काम करणार. मला असं वाटतं की हा ज्याने कोणी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं हा बालिशपणा आहे.
हे मी 4 दिवस सांगतोय आणि आजच्या प्रवेशाने हे सिद्ध झालं असेल की बाकी कुठचाही अजेंडा डोळ्यासमोर न ठेवता माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करणं हेच आमचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं प्रेम माझ्यावर असणं हे मंत्रिपदापेक्षा मोठं आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व अन्य मित्र पक्ष यांच्यात महायुती असली तरी काही दिवसांपासून याच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे. पालकमंत्री पदावरून पेटलेला वाद आता क्षमता शमत नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांनी आता उघडपणे खासदार सुनील तटकरे यांच्यावरती शाब्दिक प्रहार करायला सुरुवात केली आहे. तटकरे यांच्याकडूनही जशास तसे प्रत्युत्तर मिळताना दिसते आहे. त्यामुळे टोला प्रतिटोला अशी फटकेबाजी रायगडच्या राजकारणात सुरू झाली आहे. पाली उन्हेरेच्या राज रिसॉर्ट येथील शिंदे शिवसेनेच्या भव्य सत्कार व पक्षप्रवेश सोहळ्यात मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळी माजी तालुका प्रमुख व डॅशिंग नेते मिलिंद देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मिलिंद देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी देखील भगवा खांद्यावर घेतलाय. काल शिवसेना भवनामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आमदार भास्कर जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात काय म्हणाले आहेत आमदार भास्कर जाधव. असं आहे की तुम्हा सर्वांना माहीत असेलच आणि आहेच की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक संकट आपल्या छातीवर झेलली, अनेक संकट परतवून लावली आणि अनेकांच्या समोर शिवसेना प्रमुखांनी संकट उभी करून त्यांना नेस्तनाबूत केलं. त्यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. आज आमच्या पूर्वीच्या मित्रांना आणि आमच्या आजच्या विरोधकांना असं वाटत असेल आणि कदाचित ते स्वप्नरंजनामध्ये असतील की आम्ही शिवसेना संपवली, परंतु शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून निर्माण झालेली शिवसेना आहे. आज बाळासाहेब आमच्यामध्ये नसतील, ते शरीरानं आमच्यामध्ये नाहीत, पण त्यांनी दिलेले विचार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या नसानसामध्ये भिजलेले आहेत. आणि म्हणून ते विचार घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना उभी करूया अशा पद्धतीचं आव्हान, अशा प्रकारचा एक दुर्दम्य आत्मविश्वास हा आजच्या बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी आम्हा सर्वांमध्ये निर्माण केला आणि स्वतःही सांगितलं की शेवटी शिवसेना ही फिनिक्स पक्षाप्रमाणे माझ्या नेतृत्वाखाली भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. असं आहे की तुम्ही फक्त या शिवसेनेच्याच स्वबळाची चर्चा का करता, मला हेच कळत नाही. ज्या भाजपाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्या भाजपानं आपल्या मित्रांना बरोबर घेऊन त्यांना धोका देऊन आज 2024 सालीच आम्ही तुमच्याबरोबर सांगितलं पण प्रत्यक्षपणे आतून स्वबळाची तयारी केली. थोडे आमदार त्यांना कमी पडले त्यापेक्षा त्यांनी मित्रांना इथं धोबी पछाड देऊन स्वबळा त्या ठिकाणी दाखवूनच दिलं असतं. पण त्यांनी 2029 साली आम्ही स्वबळावर निवडणुका लढणार हे जाहीर केलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढवण्याकरता बांधील आहे. त्यांनी वाढवलंच पाहिजे आणि शिवसेना तर वाढलीच पाहिजे ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची इच्छा आहे, भावना आहे आणि मराठी माणसाची गरज आहे. पेण तालुक्यातील ग्रामपंचायत काराव यांच्या कारभाराबाबत मंगेश म्हात्रे यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. ग्रामपंचायतमध्ये झालेल्या अपहाराविरोधात मंगेश म्हात्रे यांनी 26 जानेवारी रोजी उपोषण करण्याचे जाहीर केले होते. परंतु पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रभारी अविनाश घरत यांच्याशी चर्चा करून दिनांक 26 जानेवारी रोजीचे उपोषण त्यांनी स्थगित केले आहे. माझ्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आज पेण पंचायत समितीचे बीडीओ घरत साहेब यांनी सकारात्मक चर्चा घडवून तुर्तास 26 जानेवारी 2025च्या सीओ ऑफिसच्या समोर होणारं माझं आमरण उपोषण हे थांबवलेले आहे. त्यांनी मला पूर्ण हमी दिलेली आहे की या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत कारावच्या हद्दीमध्ये झालेला जो अपहार आहे, आर्थिक अपहार, स्मशानभूमी खरेदी, कोट्यवधी रुपयांचा अपहार, अपंगांचा डिनर सेट खरेदी आणि 14व्या विभागातील खोटी कामं करून
बिलं विड्रॉ केले गेले त्याचं प्रकरण, या सर्व प्रकरणार्थ सरांनी 30 तारखेपर्यंत या पूर्ण प्रकरणाचा सखोल चौकशी अहवाल हा CEO ऑफिसला सादर करण्यात येईल आणि तक्रार ज्यांच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात येईल असं त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि सध्या 26 तारखेचं उपोषण हे त्यांच्या विनंतीला मान देऊन मी सध्या स्थगित करत आहे. एकेकाळी रायगड जिल्ह्यात रोहा अष्टमी अर्बन बँक ही एक नामांकित बँक होती, परंतु जिल्ह्यात अग्रगण्य असलेली रोहा अष्टमी अर्बन बँक ही थकीत कर्जदारांमुळे घरघर लागून 2007 साली अवसायानात निघाली. 12,010 शेअर होल्डर असलेल्या रोहा अष्टमी अर्बन बँकेकडून आज मितीला ठेवीदारांचे 20 कोटी रुपये देणे बाकी आहे. रोहा अष्टमी नगर परिषदेचे 2 कोटी 38 लाख रुपये देणे बाकी आहे. इतर बँक व छोट्या पतसंस्था यांचे 4.5 कोटी रुपये देणे बाकी आहे. ठेवीदारांची देणी, भागधारक तसेच इतर बँकांचे देणे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गेल्या महिन्यात कस्टोडियन यांनी रोहा अर्बन बँकेच्या मुख्यालयाचा लिलाव केल्याचे उघडकीस आले आहे. लिलाव प्रक्रियेत शासन नियमांची पायमल्ली करून 4 कोटी रुपयांची इमारत व जमीन अवघ्या 1 कोटी 10,000 रुपयात विक्री केल्याने रोह्यात खळबळ उडाली आहे. निविदा प्रक्रियेत सुद्धा अटी शर्तींचा भंग झाला असून धक्कादायक बाब म्हणजे टेंडर घेणाऱ्या बिल्डरचे आई वडील व नातेवाईक बँकेचे डिफॉल्टर आणि थकीत कर्जदार आहेत. स्थानिक वृत्तपत्राच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या आणि रोहा परिसरात वितरण न होणाऱ्या वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध करून बँकेचे 12,010 शेअर होल्डर असून बँकेची शिल्लक राहिलेली एकमेव मालमत्ता विक्री करताना सर्वांना अंधारात ठेवून लपून छपून व्यवहार झाला आहे. याचे वृत्त रोह्यात प्रसिद्ध होताच रोहा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख समीर शेडगे, रोहा सिटीझन फोरमचे नितीन परब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रमुख अमित घाक यांनी पत्रकार परिषद घेत रोहेकरांना आणि सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांना एकत्र येऊन पक्षविरहित लढाई लढू रोह्याची अस्मिता राखून रोहेकरांना न्याय मिळवण्यासाठी आवाहन केले आहे. आपल्याला माहिती आहे की रोहा अष्टमी अर्बन बँक हा रोहेकरांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. गेली अनेक वर्ष रोहेकर ज्या बँकेसाठी कधी सुरू होणार हे अनेक जण आमचे अगदी तरुण असतील, आमच्या माता भगिनी असतील आणि अगदी वयोवृद्ध असतील, ज्यांच्या पेन्शन त्यांच्यामध्ये आहेत, ज्यांच्या ठेवी त्याच्यामध्ये, कधीतरी ही बँक सुरू होईल आणि आमचे पैसे आम्हाला परत भेटतील या आशेवर संपूर्ण रोहेकर आहेत. या आशेवर अनेक इलेक्शन लढले गेले सगळे का बाबा कधीतरी कुठंतरी मतदान करून कोणतरी आमची बँक सुरू करेल, कुठला तरी पक्ष सुरू करेल. या अशा अनेक मुद्दे प्रत्येक निवडणुकीला गेला आणि प्रत्येक निवडणुकीला एकच विषय आला, रोहा अष्टमी अर्बन बँक. कोणी आला, आम्ही निवडून आलो तरी आम्ही सुरू करू, हे असे अनेक विषय रोहेकरांच्या समोर आले. नाही, खरं आहे. आज आम्हाला काही सभासद असतील रोहेकरांच्या माध्यमातून लक्षात आलं की या रोहा अष्टमी बँकेचा जो व्यवहार झाला तो व्यवहार अत्यंत कवडी मुलाच्या भावात झालेला आहे आणि याच्यामध्ये पूर्णतः दिशाभूल झालेली आहे. हे असं आम्हाला कळल्यानंतर रोहा अष्टमी बँक ही रोह्याची अस्मिता आहे आणि हे रोहा अष्टमीच्या नावाने ही बँक असल्यामुळे इथले जे ठेवीदार असतील, इथले जे सभासद असतील, जे भागीदार आहेत, त्यांच्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आणि हा रोहेकरांचा प्रश्न असल्यामुळे आज ज्या पद्धतीने हा बँकेचा व्यवहार झाला आहे तो पूर्णतः नियमबाह्य हा व्यवहार झालेला आहे. त्यामुळे आम्हाला याची काळजी लागलेली आहे की अशा पद्धतीने जर व्यवहार होऊन या बँकेचे जर खरेदी होत असेल तर त्या ठिकाणी आमच्यासारख्या रोहेकरांनी जर आवाज उठवला नाही तर हे कदापि सहन होण्यासारखं नाही आहे. त्यामुळे आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन हे जो व्यवहार झाला आहे त्या व्यवहाराच्या विरोधात, किंबहुना ही जी बँक आहे ही बँक ही एखाद्या बिल्डरच्या घशात कशा पद्धतीने घातली जाते याचं ताजं उदाहरण आज या बँकेच्या व्यवहारातून दिसतंय. सहज सेवा फाउंडेशन समाजासाठी नाना विविध सातत्यपूर्ण उपक्रम राबवित असते. समाजाची गरज ओळखून सामाजिक उपक्रम करणे ही संस्थेची ओळख आहे. खालापूर तालुक्यात पंचायत समिती कार्यालय येथे शासकीय कामासाठी समाजातील विविध स्तर येत असतात. कामानिमित्त काही वेळ थांबणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचनात सार्थक ठरावा यासाठी सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पंचायत समिती कार्यालयात विविध प्रकारची पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्याचा उपक्रमाचा शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी खालापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. खालापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी शुभारंभाचा श्रीफळ वाढवला. याच वेळी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.